मुदखेड शहरात ईद ए मिलादुन्नबी उत्साहात साजरा। मुस्लिम धर्मीयांचे प्रेषित तथा संस्थापक पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि सल्लम यांच्या 1500व्या जयंतीनिमित्त शहरात न्याहाळी रोडवरील बिलाल मेकॅनिक यांच्या घरून ईद मिलादुन्नबीची मिरवणूक काढून मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरा केली आणि या मिरवणुकीची सांगता शहरातील इस्लामपुरा येथील रजा मस्जिद या ठिकाणी झाली। या प्रसंगी इस्लामपुरा येथील रजा मस्जिदीचे धर्मगुरू मौलाना हफीज मोहम्मद इम्रान रजा आणि मिललत नगर येथील हजरत गरीब नवाज मशिदीचे धर्मगुरू हाफिज झहीर यांनी फतेहा करत मिरवणुकीची सांगता दुपारी 2 वाजता केली आणि मिरवणूक शांततेत पार पडली। तिथीनुसार दिनांक 5 सप्टेंबर रोजी देशासह जगात साजरी करण्यात आली होती, परंतु स्थानिक पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून दिनांक 12 सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला। न्याहाळी रोडवरील बिलाल मेकॅनिक यांच्या घरासमोरून शहरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या नागरिकांचा आणि पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोत्तावार, मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रताप देशमुख, काँग्रेसचे शहर अध्यक्ष कैलास गोडसे, भाजपाचे तालुका अध्यक्ष दत्तू देशमुख, भाजपा शहर अध्यक्ष रामसिंग चव्हाण, माजी उपाध्यक्ष लक्ष्मणराव देवदे, उपाध्यक्ष करीम खान साहब, माजी नगरसेवक इम्रान शेठ मच्छीवाले, नगरसेवक संजय आउलवार, विनोद चव्हाण, काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष मोहम्मद गौस, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण, गोकर विधानसभा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष शेख इरफान, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बबलू सेठ, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक संजय कोलते, पत्रकार अतिक अहमद, धम्मदाता कांबळे, त्याचबरोबर शेख शमशुद्दीन, शेख जब्बार, अब्दुल रज्जाक, मोहम्मद अवेज कुरेशी आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक संजय कोलते यांनी केलं। यावेळेस अर्धापूर पोलीस विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्या प्रमुख मार्गदर्शन आणि नेतृत्वात मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक BR कांबळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक आकाश सरोदे, हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर मुंडे, शेख समदानी यांच्यासह 30 पोलीस कर्मचारी तसेच एक RCB प्लाटून आरक्षित ठेवण्यात आली होती। जगाचे मुस्लिम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद यांच्या ईद मिलादुन्नबीचा कार्यक्रम मुदखेड शहरामध्ये आज भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आलेली आहे। या प्रसंगी आपण मुस्लिम समाजाला कोणत्या प्रकारचे शुभेच्छा देतील व कोणत्या प्रकारचा शांतीचा आणि जे म्हणतात की समृद्धीचा आणि कसं करण्यासाठी आपण लोकांना संदेश आज मुदखेड शहरामध्ये पोलिसाच्या विनंतीवरून गणपती उत्सव संपल्यानंतर मुस्लिम बांधवांनी आणि जे ईद ए मिलाद जी कमिटी आहे, जे जुलूस कमिटी आहे, त्यांना आम्ही आवाहन केलं होतं की त्यांनी गणपती विसर्जनानंतर ईद ए मिलादची मिरवणूक काढावी। त्या विनंतीला त्यांनी मान दिला व समाजामध्ये शांतता स्थापित राहावी यासाठी एक अग्रेसिव्ह पाऊल उचलून त्या अनुषंगानं आज 12 तारखेला ईद ए मिलादची मिरवणूक काढलेली आहे। या मिरवणुकीमध्ये मुदखेड शहरातील सर्व धर्मीय लोक सामील झालेले असून त्यामध्ये बौद्ध, शीख धर्माचे लोक, हिंदू धर्माचे लोक, नगरसेवक, पत्रकार सर्वजण सामील झालेले आहे आणि इतकं छान वातावरण म्हणजे एक सामाजिक सलोखा। मुदखेड हे सेन्सिटिव्ह शहर आहे असं समजलं जाते, परंतु मी आज बघतोय की सर्व समाजातील लोक आपल्या मुदखेड शहरातील या ईद ए मिलाद मिरवणुकीमध्ये सामील झालेले आणि एक सामाजिक सलोखा मला दिसून येतो आणि हाच सलोखा कायम राहावा यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू आणि पोलिसांची जर काही आपल्याला मदत लागली वेळोवेळी त्यावेळेस तुम्ही कधीही आम्हाला आवाहन करा, आम्ही तुम्हाला तत्पर सेवा देऊ आणि आज हा जे जुलूस आहे हा यशस्वी करण्यासाठी व मोहम्मद पैगंबर साहेब यांनी जे कुराणमध्ये जे चांगल्या बाबी सांगितलेल्या आहेत त्यावर आपण चालण्याचा प्रयत्न करू। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी शेख जब्बार, मुदखेड। लोकनायक न्यूज